हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर बघा आता माझं कॉलेजचं उरकले आणि बॅग पण पॅक करून ठेवली, म्हणजे डबा बाटली घेतली आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। तर तुम्हाला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवाराच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मी ना आज सोमवार धरलाय बघा पहिला, आणि पहिल्यांदाच धरलाय बघा। मी पण धरलाय. धरलाय मम्मी धरलाय होय? नाही पप्पानी नाही धरला। अजून तर कुठं काय खाल्लं नाही ना. हा काय नाही खाल्लं, पण तुम्ही धरणार आहेत का मग सोमवार? जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील. हा? जोपर्यंत राहील होय। चला चला टायमिंग झालं 9 वाजून गेले. धरलाय आणि मम्मीने मला खिचडी बनवून दिली। कसली का ती? गोड गोड खिचडी बनवली, शाबूची गोड खिचडी बनवून दिली बघा मम्मीने मला डब्याला। आणि मी ह्या सोमवारपासून प्रत्येक सोमवार धरणार आहे, म्हणजे श्रावणातलं हा श्रावणातलं प्रत्येक सोमवार धरणार आहे। तर आज पहिला सोमवार आहे। तर चला सर्वांना श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवाराबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा असं पप्पा म्हणतात, मी म्हणजे आधी चला जाऊ का आता? मम्मी एकटीच आहे तुला मांजर सोबती? एकटीच नाही मी। आता काय करायचंय, आपला कांदा ना खुरपायला घेतलाय कालपासून। काल 2 वाफ खुरपलं आणि आज गावातनं आई आणि ज्योती दोघी जण येणार आहेत। तर आज पण खुरपायचंय, 2-3 दिवस आता खुरपायचा आहे कांदा। तर कांद्याकडे गेल्यावरती तुम्हाला कांदा पण दाखवते। आणि त्याच्यात गवत जे आलेलं आहे त्याला आम्ही औषधी मारलेलं आहे, पण सगळं जळालं नाही। आणि जळालंय तर त्याचं ती बुडकं ती असतात ना, ती पण काढायचं असते। तर ती पण काढून घ्यायच्या, तर तुम्हाला मी दाखवते। तर चला आता सध्या तर ही दोघं अजून चालले, तर स्वीटी चालले कॉलेजला आणि तुमचं दाजी चालले स्वीटीला सोडवायला। तर ही सोडवून येत्यान माघारी आईनला घेऊन रानात। बायका लय बघितल्या बरं का, पण कोणच सापडलं नाही खुरपायला। मग घरच्या घरीच खुरपून घ्यायचं या। तर गवत लय झालेलं आहे। चला बाय बाय बाय। चला स्वीटी आणि दाजी गेले गावात, मी राहिलेली कामं घेते उरकून। आता आली बघा इकडं आपल्या कांद्याच्या रानात, आणि ही पाठीमागं बघतायत ना तुम्ही, ही कांदा या। आणि दाजी पण आले स्वीटीला सोडून आईनला आणि ज्योतीला घेऊन। इकडं बघा ज्योती आणि आई आहेत, आणि तिकडं आपल्या शेजारच्या मावशी येतं। तर दाजींनी पण पात धरले, दाजी पण आज खुरपू लागतात। तर चला तुम्हाला दाखवते कांदा पण, आणि दाजींचं रिॲक्शन काय, म्हणजे कसं काय खुरपू लागतात। कधीच दाजींनी खुरपू लागितलं नाही, असं रानातलं काम करू लागितलं नाही। पण आता विषय काय आहे ना, ते दाजींलाच विचारू आपण। चला हे बघा, हे आपला कांदा आहे। तर कांदा जरा पातळच वाटतोय मला। हे बघा सगळं गवत झालेलं होतं, हे गवताचं ढिगोरं लागलेत बघा। औषध मारलंय तरीसुद्धा गवत काय सगळं जळालेलं नाही। आणि जे राहिलंय ना ते आम्ही काढतोय। आणि इकडं आहेत दाजी। तर दाजी बोला, तुमचं दाजी आहेत बरं का, माझं नाही। मी तुम्हाला समजावं म्हणून दाजी म्हणते। तर दाजींनी पात धरली बघा सगळ्यांबरोबर, बघितलं का? इकडं ही माझा वाफ आहे बघा, मी व्हिडिओ घेते म्हणून बसली आहे। हा गवत झालेलं आहे म्हणून करावं लागतंय। आता काय गवत झाले म्हणून काढावं लागतंय ना। कस काय पात धरली बायकांच्या मध्ये, हा? मग कस काय वाटतंय खुरपून? कसं काय वाटतं नाही, काय मला काय माहित नाही का, मी काय शेतकरी का कोण आहे? शेतकरीच आहेत, पण कधी खुरपू लागितलंय का तुम्ही? खरं नाही लागत, पण बाकीचे काय मत करावं लागतं ना. इकडं बघा की वरती, मग फोटो काढायचा नाही तुम्हाला बघा म्हणते या। खुरप नाही घेतलं हातात, काय नाही, असंच फक्त हातानेच गवत उपटतात बघा। कस काय चाललंय बघितलं का? हे कॅनपाट जळालं नाही अजिबात, हिरवगार आहे या। नाही जळत, नाही जळत का? बाकीचे जळ आहे ना। हा मग कांदा बरा आहे ना? पण कांदा बरं आहे, थोडासा पातळ आहे, पण पातळ चांगला येतो खायला, हे टाकल्यावर व्यवस्थित येतो। हा का? चांगला पोसतो ना। इकडं दाजी येतं, हा नाही इकडं आपल्या शेजारच्या मावशी येतं, इकडं आई आणि ज्योत येतं। तर एवढा कांदा सगळा अजून खुरपायचा आहे बघा। आणि चला आता मी घेते कांदा खुरपायला। पात माझी मागं राहायला लागली, व्हिडिओ घ्यायला लागल्यामुळं। स्वीटी गेली कॉलेजला आणि आम्ही लागलोय कामाला। तर चला काय झालं? खाली कांदा नाही काय होतं? कांदा वय अहो, कांदा सगळा मरून जाईन। काय ना कांदा मरत हा असं मांडी घालून बसतात का खुरपायला? पाय दुखायला लागले ना, हा? बसून बसून 2 पायावर बसून बसून पाय दुखायला लागलं। मग ती कांदा मरून जाईन की असं खुरपायचं म्हणल्यावर? ती कांदा म्हणून मला गावतात राहिलेलं बरं, हा? गावतात तरी मी उभा राहतो या, असं हा? असं मी मरूनच जाईन म्हणेन, हाय का नाही हो मावशी? हा काय ना आता जरी चेमला तरी उठत असतो, उठत असतो पाक सगळा मरून गेल्या उठन का? चेमल्यावर उठन, पण असं मांडी घालून बसल्यावर राहीन का कांदा? आता बसलोय, टांगड्या दुखायला लागल्या म्हणून. तांगड्या दुखायला लागल्या, मग काय हा?
इथनं कुठं आणलं बघ तू बाप. होय आव लय भारी आमच्या बरोबर पात चालवली बघा दाजींनी पात धरली कस काय चला निघतंय ना सगळं गवत. हा निघतंय ओकेच कांदा पण जाऊ का माझ्या पातीवर माझी पात राहिली महाग घे घे हा? पट पट पट. तर कसं काय कांदा आहे ते नक्की सांगा कमेंट करून चांगला आहे का नाही आणि असाच असतो का कारण आम्ही बऱ्याच दिवसातनं म्हणजे लय दिवसातनं कांदा केलाय हाय ना किती वर्ष झालं असते 2-3 वर्ष झालं असते ना कांदा नाही केला म्हणलं ह्या वर्षी करावंच कांदा काय झालं कटाळा आला जेवण नाही केलं बघा दाजींनी अजून आणि मी पण फराळीचं काय केलं नाही आज श्रावणातला पहिला सोमवार आहे सकाळीच तुम्हाला स्वीटीने दाजींनी शुभेच्छा दिल्यात पहिल्या सोमवारच्या आणि आता पण मी देते श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि चला आता माझी पात राहिली मागं तर मी पात लावते घेते पुढं हा तर बघा आता मी आले कॉलेजवरनं आणि आले डायरेक्ट मी रानातच आलते बघा कारण इकडं आपला कांदा आहे ना तो कांदा आज मम्मी आई आणि आंटी ह्या तिघीजणी खुरपत होत्या शेजारच्या मावशी पण आलत्या पप्पा पण खुरपू लागत होतं हा तर किती झालंय बघ की खुरपायचं एवढं बघा 1 2 3 4 5 सारं झालं तर कारण कालच 2 सारं खुरपलेलं तर बघा आल्या सॅक वगैरे बाहेर ठेवली आणि तशीच आली बघा इकडे रानात काहीच नाही घरात गेली सुद्धा नाही तर चला पप्पा घरीच येतं आणि आज आई पण आहे आई पण आहे बा आज आई इथंच मुक्कामाला आहे आणि आई गेली बघा पुढं मी मम्मी आता चालले डायरेक्ट ह्यांना घेऊनच चाललेली तर चला बघा किती गवत आहे आणि ही हिरवगार असतं पण ना हो तू पिली की मी म्हणिया हे ना औषध मारले त्यामुळे हे असं. घरी चाललो की आम्ही चल की कांदा लय पातळ दिसतोय पण चल 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 लवकर कुठं उगवलं कुठे गेलता शिकारीला हा शिकारीला गेला घे त्याला लवकर चल 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 पटकन इथं घे, चल. चल चहा कर पाठदिशीत आहे दिवसभर उपवास आहे मी फरायचं नाही केलं निरंकार उपास धरलाय थोडंसंच फरायचं खा उगं थोडंसं खाल्लं या चल 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 थांब मम्मी आली की तुला धरायला चल घेतलं ह्याला चल आता घरी कुठे गेलता तू थांब त्याला विचारू दे कुठे गेलता तू कुठे गेलता सापडलं का काय तुला खायला होय रे इकडे बघ म्हणया सापडलं का काय काय खाल्लं का नाही उतरायचा प्रयत्न तरी करते का नाही बसलायचं तसंच बसलायचं चला ते तासभर तू तसंच घेऊन बसली तरी हालायचं नाही की तर बघा घरी आल्यावर ही मी बघितलं इकडं कच्चीच केळी आणली का ग कच्ची का केळी आणली ती तर बाग आहे ना केळीची त्या ही ह्या बॅगेतली होय दादाने ती घड आणून दिलाय पिकायला घाला म्हणून राहू दे की आई त्यांनी आल्यावर काढते आई काढते बघा ही हळूहळू का ग निघत आहे का आहे तण हात पण नाही का धुतलं नाही धुतलं तिलाच माहित नाही तर आई इकडे बघ काम करत बसले ही काढत होती घडी एक एक ह्याला औषध लावायचंय ग काढायला ही लई भारी आलं उलस होत हा ना ही ना कच्ची की आपण ना तसलं ती ही बनवू वेपर ही आणलेलं बरं का नाही हे कशाचं खा आता स्वयंपाक बनवायचा आहे खा प्यान चपात्या सकाळी म्हणतात पहाटे 5 वाजताच उठायचं आणि लवकर उरकायचं कारण उद्या पण बाया येणार आहेत खुरपायला त्याच्यामुळं मी काय करते पीठ मळलेलं दुपारी स्वयंपाक केला ना आईने डबाच नव्हता आणला त्याच्यामुळे मग दुपारी पप्पांसाठी आईसाठी जेवण बनवलं पीठ जास्त आईने पण नाही उपास धरला आईने पण नाही धरला उद्या आईला मंगळवार आहे त्याच्यामुळे आज म्हणल्या नको आता मस्त आज चपात्या करून घ्यायच्या आणि भाजी उपास बनवायची सोडायचा काहीतरी तुला कसं काय वाटलं आज दिवसभर उपास धरून काय नाही चांगलं वाटलं हा? काय म्हणजे तुला सांगू? उपवास धरायची सवय माहिती आहे एकादशी ही धरते भावाचा उपवास ही भावाचा उपवास पण लवकरच येतोय नागपंचमी पण येते रक्षाबंधन पण येते तर माझी मज्जा अव ग उपवासच उपास मज्जा काय उपासाला काय मज्जा असते का करायचं खायला माहिती सांगते इथंच आहे आणखी घेतलीच नाही घरात काय म्हणती मराठी पिक्चर लावय आता आई काय उठत नाही इथनं टॉर्च लावलाय मी कारण घरात अंधेराच अंधेर आहे चालू कर ओके बस आता बघत चहा पाणी झालं देवाला दिवाबत्ती केली मस्त अशी पण उपवास धरल्यावरती देवपूजा केल्यावरती एकदम प्रसन्न वाटतं मन एकदम चांगला आहे वीरा पिक्चर मराठी बघायचं आहे का लागलाय मराठी वाव हे लागले वाटतंय कोणचं ते? कोणचं थांब येते थांब जा. काहीतरी आहे की देवता चंद्रिका हा बरं चला असू द्या देवताच आहे चला घेते
करते आता स्वयंपाक बघून आणि व्हिडिओला करते इथंच या बाय.